2 दिवसाचा आमचा हा दौरा आत्ताच समाप्त झाला आहे आणि आपापल्या गावाला जायच्या आधी समितीच्या माध्यमातून आम्ही पत्रकारांना संबोधित करत आहोत. ह्या अनुसूचित जाती कल्याण समिती महाराष्ट्र विधानसभा चे सर्व सन्मानित सदस्य, औरंगाबादला 2 दिवस झाले आम्ही आढावा बैठक घेण्यासाठी आलो. कोविडच्या काळात सगळे दौरे बंद होते, पण हा आमचा पहिला दौरा होता आणि ह्या समितीचा आणि त्याची सुरुवात आम्ही औरंगाबादपासून केली. गेले 2 दिवस सर्व विभाग, कलेक्टर साहेब, कमिशनर साहेब, पोलीस, CP, SP सर्व त्या ठिकाणी त्यांचे विभाग, त्यांचे सर्व अधिकारी उपस्थित राहिले. अनुसूचित जाती कल्याण समितीचा हाच उद्दिष्ट आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक मागासवर्गीय घटकापर्यंत महाराष्ट्र शासनाची प्रत्येक योजना ही पोचली पाहिजे. ह्या राज्याची, ह्या देशाची संपत्ती ही प्रत्येक मागासवर्गीयपर्यंत पोचली पाहिजे. जे वंचित आहेत, जे पीडित आहेत, त्यांच्यापर्यंत ही निधी पोचली पाहिजे. त्यांच्यापर्यंत विकास आणि योजना पोचल्या पाहिजेत. ह्या समितीचं काम करताना 2 महत्त्वाचे शब्द किंवा 2 महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख मला करावा वाटतो आणि ते म्हणजे एक तर आपलं देश. आपण 75व्या वर्षात अमृत महोत्सवी पदार्पण करत आहोत आणि ह्या पार्श्वभूमीत दीन, दलित, महिला जो वर्ग आहे त्यांना न्याय मिळवून देणं हा ह्या समितीचा उद्दिष्ट आहे. एकीकडे आपण 75व्या वर्षात पदार्पण करत आहोत, पण अजूनही काही घटक वंचित आहेत आणि म्हणून त्यांना न्याय देणं, चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणं, सहानुभूती आणि संवेदनशीलता ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी त्या नेहमी केंद्रबिंदू समोर ठेवून या घटकासाठी काम करणं हा ह्या समितीचा हेतू आहे. मागच्या 2 दिवसात काही गोष्टी आम्हाला आढळल्या, त्याबद्दल माझे सहकारी सन्मान्य सदस्य आपल्याला सांगतीलच. पण तरी पदोन्नतीचे विषय असतील, त्या ठिकाणी आरक्षणाचे विषय असतील, शासनाच्या योजना आहेत त्याची नीट व्यवस्थितरित्या अंमलबजावणी होत आहे का नाही आणि इतर अशा गोष्टींवर आम्ही चर्चा केली. प्रश्नोत्तरं त्या ठिकाणी झाली. अधिकाऱ्यांना आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही ह्या ठिकाणी कोणाची परीक्षा घेत नाही आहोत, पण राजकीय इच्छाशक्तीसोबत प्रशासकीय इच्छाशक्ती पण तेवढीच महत्त्वाची आहे. आणि खास करून जेव्हा आपण या घटकांसाठी काम करत असतो तेव्हा जसं मी म्हणाली तसं संवेदनशीलता आणि सहानुभूती नसल्याशिवाय आपण योग्य तो न्याय कधीच नाही देऊ शकणार. बाय द बुक ज्याला म्हणतो ते तर सगळेच करू शकतात, पण त्या जसं मी म्हणाली आउट ऑफ द बॉक्स, चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणं, ते केलं आणि त्या मागची मानसिकता जर असली तरच आपण न्याय देऊ शकू. नाहीतर आमची समिती आणि अनेक समिती आणि एवढ्या वर्ष जे काम करत आले त्यांच्यात काही फरक राहणार नाही. कलेक्टर साहेब आणि कमिशनर साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, पण काही त्रुट्या त्या ठिकाणी आढळून आल्या. त्याचे अहवाल आम्ही मागितले आहेत, पण सन्मान्य सदस्य तुम्हाला त्याबद्दल सांगतीलच. एकंदरीत दौरा संपला जरी असला तरी आता आमचं काम आणि प्रशासनाचं काम ह्यानंतर सुरू होतं. आम्ही पाठपुरावा बैठकी देखील आयोजित करणार. मुंबईत आम्ही सचिवांची साक्ष देखील घेणार आहोत प्रत्येक विभागाचे. त्यानंतर जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या देखील आम्ही संपर्कात राहून जे टाईम बाउंड कामं आहेत ते देखील त्याचा देखील आढावा घेण्याचा या समितीचा मानस आहे. एवढंच या ठिकाणी मी नमूद करते. सन्मान्य पत्रकारांना देखील अभिनंदन आणि आभार मानते की आपण अशा ज्या गोष्टी आहेत जिथे दीन दलितांवर, मागासवर्गीयांवर अन्याय घडत असतात ते देखील तुम्ही आमच्या निदर्शनास आणत असता नेहमी.
आणि त्यामुळे एक प्रकारची व्हीप आमच्या सगळ्यांवर असते आणि आम्ही सतर्क राहू शकतो. आपण ह्याच पद्धतीत मला असं वाटतं, जसं मी म्हणाली, आपण एक टीम म्हणून काम करणं गरजेचं आहे आणि त्यांच्यापर्यंत न्याय पोचवणं हाच एकमेव हेतू आहे. आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरून त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आणि 100% जे तुम्हाला ऑन पेपर दिसतं, जे कागदोपत्रीच दिसतं, ते अंमलात आणण्याचं 100% या समितीच्या माध्यमातून प्रयत्न राहील आणि ते आम्ही करणार. आम्ही आज सकाळी जवळजवळ 2 तास प्रत्यक्ष अनेक ठिकाणी गेलो. एक हॉस्टेल गेलो, रमाई घरकुलची योजना कितपत राबवण्यात आली आहे ते बघून आलो. दलित वस्तीची निधी नीट वितरित झाली आहे का नाही, प्रत्येक वॉर्डात जाते का नाही त्याची पाहणी करून आलो. काही व्यायामशाळांना पण भेट देण्याची आमचा मानस होता. तर अनेक ठिकाणी जसं मी म्हणाली की आम्हाला तुम्ही मगाशी म्हणालात की फक्त बैठक आणि ह्याच्यावर काम समाप्त करायचं नाही आहे, आम्हाला त्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही काम करत आहोत. प्रत्येक सदस्य हे अनुभवी आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही पाहणी केली सकाळी आणि त्याच्या ज्या त्रुट्या निदर्शनास आल्या त्या आम्ही आत्ता ह्याच्या अधिक आढावा बैठक होती, म्हणजे पूर्ण 2 दिवसाचा आढावा, त्याच्यात देखील आम्ही जे आमच्या लक्षात आलं ते सादर केलं. त्यानंतर सचिवांची साक्ष पण आम्ही लावतोय मुंबईत विधान भवनमध्ये. तर ह्या सगळा आमचा पाठपुरावा असणारच आहे. अर्थात दलित वस्ती आणि रमाईमध्ये आम्हाला असं आढळून आलं की जिथे व्हायला पाहिजे होतं ते मोठ्या प्रमाणात नाही झालं आणि जी दलित वस्तीची निधी जिथे लोकसंख्या जास्त आहे दलितांची तिथे वितरित व्हायला पाहिजे होती ती काही प्रमाणात नाही झाली. त्याची अनेक कारणं होऊ शकतात, पण माननीय आयुक्त आता मला त्या बाबतीत अहवाल देणार पण आहेत आणि आम्ही त्यांना काही सूचना दिल्या, त्याची अंमलबजावणी होईपर्यंत आम्ही त्यांच्या संपर्कात असणार आहोत. नाही, म्हणूनच खरं तर ह्या समिती ज्या गठीत होतात विधानसभेच्या माध्यमातून विधान भवन, त्याचं उद्दिष्ट हाच असतो की ज्या योजना आहेत त्याची ग्रासरूटला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळे आपल्या सिस्टीममध्ये वेगवेगळ्या यंत्रणा आहेत जे हाताळतात. आणि आत्ताच आमची मगाशी SP आणि CP आयुक्तालयात बैठक झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही आढावा घेतला की मागच्या 2 वर्षात एकंदरीत आम्हाला ज्या तक्रारी आहेत किंवा जे गुन्हे आहेत अट्रॉसिटी ते वाढताना दिसले. तर जसं मी म्हणाली की ह्यामध्ये संवेदनशीलता वाढली पाहिजे आणि प्रशासकीय इच्छाशक्तीसोबत राजकीय इच्छाशक्ती तेवढीच महत्त्वाची जर असली, दोघांचा जर ताळमेळ असला तरच आपण ह्याची अंमलबजावणी करू शकू. आणि तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे जे काही आम्हाला त्या ठिकाणी सूचना प्राप्त झाल्यात, अनेक मागासवर्गीय संघटना आम्हाला त्या ठिकाणी कालपासून भेटत आहेत, त्या सगळ्या शिफारशी ते सगळे निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेब आणि आयुक्त साहेबांना दिल्या आहेत आणि त्याच्यावर आम्ही अहवाल मागवला आहे. आणि अर्थात त्याच्यानंतर आम्ही जी समिती आहे ती शासनाला शिफारिश करण्याचे देखील समितीला पूर्ण अधिकार आहे. तर त्याच पद्धतीने आम्ही या समितीचं काम करणार आहोत आणि ज्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो, कारण का एकंदरीत कुठेतरी मला असं वाटतं पारदर्शक कामकाज असायला पाहिजे आणि ह्याच्यातून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे, ह्याच अनुषंगाने आम्ही काम करत आहोत. आणि आम्हाला 100% खात्री आहे, मागचे 2 वर्ष तुम्हाला काहीच होताना दिसलं नाही कारण का कोविड होतं, पण आता तुम्हाला देखील फरक दिसेल आणि तुम्हाला देखील तो जो बदल आहे तो